नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे तयार वगैरे राहून सकाळचे 6 वाजलेत. ते आम्ही सगळे चाललो एकविरेला. हे पहिला मेंबर, ही चालले पनवेलला. ही नाही आहे आमच्यासोबत. मम्मी, बाबा. आता अक्षी डबा भरून काय खायला. नेहारी चला जाऊया आपण पण. या तुम्ही पण सोबत. कॅमेऱ्याच्या मागे आमचा मेन माणूस आहे. बघा. तर भांडूपवरून इथपर्यंत तर आलोय, पण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती तर आम्ही काहीच दाखवायला भेटलं नाही. तर आता पुढचा प्रवास आपण बघूच. तर चला सोबत. तर मंडळी आम्ही बसलोय ते म्हणजे रिक्षात आणि आता चाललोय आम्ही एकविरा मंदिराच्या पायथ्याजवळ. तर तिथून वरती चालत आणि मग आता जाऊ. चला जाता जाता आपण दृश्य बघतच जाऊ. तर कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर. तर म्हणजे नुकतेच आम्ही उतरलो रिक्षातून आणि या काकांनी आम्हाला पूर्ण पायथ्यापर्यंत आणून सोडले. जर तुम्ही पण आला तिकडे तर यांच्या रिक्षामध्ये नक्की या. तर बघा, आणि यांच्या गाडीचा नंबर बघायचा. थँक्यू काका. तर म्हणजे वरती पायऱ्या चढायच्या आधी म्हटलं थोडंसं आपण नाश्ता करून घेऊ. तर सगळे बसलं ते म्हणजे नाश्ता करायला. तर या तुम्ही पण. बघा, मिसळ पाव, मसाला डोसा, साधा डोसा. तुम्ही पण या. खातो आम्ही. मग तुम्हाला भेटतो. काय बोलतो? मसाला दाखवा. मसाला गेला पोटात. आता पोटात जाऊन बघायला लागेल. खातो आम्ही, नंतर भेटू आपण. आता पोचलोय ते म्हणजे बघा, श्री एकविरा आई देवी शक्तीपीठ पायथा मंदिर, पेहेरगाव. म्हणजे ज्यांना इथे वरती चढता येत नाही तर ते लोक इथूनच दर्शन घेतात. तर आतमध्ये काय जात नाही कारण आम्हाला अजून वरती पण जायचं आहे. तर बघा, आतमध्ये खूप गर्दी लाईन आहे. तर आता इथूनच आम्ही जाऊ ते म्हणजे वरती. बघा. तर चला, इथूनच असा सरळ रस्ता गेलाय. बघा मंदिर.
पहिल्या पायरीजवळ आलोय आम्ही. आता इथे पाया वगैरे पण पडून झालंय आमचं आता नुकतंच. तर चला आता जाऊ वरती. हे बघा मम्मी दमलीस लगेच बसलेलीस ती. तर चला चाललो. तर मंडई थोडंसं चाललंय आणि तिथे तळ दिसलंय. तर बाबा काहीतरी सांगतायत. काय बोलता बाबा? खायचे आंघोळीसाठी झाला मासे पण आहेत त्याच्यावर. ग्रुपने येणारी माणसं इथे गाड्या घेऊन येतात, जेवण करतात. तर अजून वरती खूप बाकी आहे. चला तर म्हणजे आम्ही चालत चालत आलो अर्ध्यावर आणि इथे पूर्ण दुकान लाईन आहे. बघा एक मेंबर दमलास. तर म्हणजे चालत चालत आलोय आणि पूर्ण इथे दुकान लाईन दिसते. सगळी दुकानं आहे. चला आणि अजून थोडं बाकी आहे. वरती बघा कसं दिसतंय. चला वाव. तर मंडळी आलोय ते म्हणजे वरती. आता दर्शन कधी भेटते बघू. बघा खूप गर्दी आहे. खूप रविवार असल्या कारणाने खूप गर्दी. तर म्हणजे एवढा वेळ लाईनीत राहून इकडे होतो आम्ही. तर इकडून बघा त्या गेटमधून आम्ही येऊन इथे पोचलोय. अजून तिथपर्यंत जायचं. कधी नंबर येईल काय माहिती, कधी दर्शन भेटेल काय माहिती. सब्र करो फल मीठा होता है. बरोबर ना? कोणता फलका मीठा होता? वो पता नहीं. नहीं अजून लाईनीतच अजून थोडा वेळ तरी जाईल. किती वेळ थोडा? ते आम्हाला नाही माहिती. तुम्ही सांगू शकाल का? 5 वाजे. किती? तर कंटिन्यू राहा. आतमध्ये जर शूट करायला भेटला तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला पण आईचं दर्शन. आणि तिकडे पण जात आहे ते बघा. दर्शन झाल्यावर बघू आपल्याला जायला भेटतं. तुम्ही आलं तर नक्की जावा तिकडे. हो आम्ही मार्ग दाखवतो. तर दर्शन झालं तिकडे पण जायला भेटलं तर, कारण रिटर्न पण जायचं कंटिन्यू. तर म्हणजे आलोय ते म्हणजे आतमध्ये आणि लाईन खूप आहे. खूप लाईन आहे. अजून बाकी आहे. तर म्हणजे आपण 5-10 मिनिटात आईच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचूच. या तुम्ही पण. तर तिकडे बघा TV मध्ये दर्शन होतच असतं.
मंडळी थोडे क्षण बाकी आहेत आईचं दर्शन व्हायला. एवढं आपण सकाळपासून आहे इथे आईच्या दर्शनासाठी, तर फायनली आता आईचं दर्शन होईल. पण आतमध्ये व्हिडिओ घेण्यास अलाउड आहे की नाही माहिती नाही, तर जमलं तर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला पण. तर चला तू जाऊन देतेस. तर म्हणजे नुकतंच आम्ही सगळे आलो आहे ते म्हणजे आईमाऊलीचं दर्शन घेऊन आणि जरा थांबलो आहे. बघा कसं मस्त आहे. मम्मी मम्मी दर्शन घेतलंस तिकडे दाख. आणि आता जाऊ आम्ही ते म्हणजे खाली. तर बघा आता कार्लागड आम्ही उतरून जाऊ खाली. चला तर म्हणजे वरून आता आलं आणि या काकींकडे आता ताक आणि लिंबू सरबत पिऊ. या तुम्ही पण प्यायला, आम्ही पण पितो. आता नुकतेच आलं आणि पाणी पाहिजे होतं म्हणून काकींकडे आम्ही थांबलो आहे. तर म्हणजे आपल्या देवीचं दर्शन वगैरे घेऊन सगळं झालं आणि आता पोचलं आहे आम्ही ते म्हणजे परतीच्या प्रवासाला. आणि रिक्षातून त्या काकांनी आपल्याला सोडलं लोणावळा स्टेशनला. तर चला, तर तुम्ही सुद्धा या काकांच्या रिक्षातून या नक्कीच. आणि आता चाललं आम्ही ते म्हणजे घरी. आणि योगायोगाने आज या काकांचा वाढदिवस पण आहे, तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला थँक्यू. जय सद्गुरू. सद्गुरू वैतकले काय तुम्ही. तर चला मंडळी आता जाऊया ते म्हणजे घरी. आता लोणावळा स्टेशनला आम्ही आलो आहे. आता ट्रेन बघू कितीची आहे. 6:48 ची ट्रेन. किती? 6:48. 6:48. चला जाऊ आपण. तर मंडळी शुभ सकाळ. तुम्ही बोला शुभ सकाळ का, तर काल रात्रीच आम्ही घरी आलेलो पण खूप दमायला झालेलं म्हणून पुढचा व्हिडिओ काय मला घेता आला नाही. आणि प्रवास खूप कठीण झाला, म्हणजे जाताना पण खूप ट्रेनमध्ये गर्दी होती आणि येताना पण खूप गर्दी होती. आणि मेन म्हणजे आपल्या आईच्या दर्शनाचा प्लॅन असा ठरवलेला नव्हता, अचानक भयानक प्लॅन झाला आणि आम्ही गेलो. तर आम्ही ट्रेनमध्ये रिझर्वेशन करून तिकीट तर काय काढायला भेटलीच नाही, म्हणून जनरल डब्यातून गेलो म्हणून ती गर्दी भेटली. आणि सोबतच पण जाताना ते रिक्षावाले काका होते आणि येताना पण ते काका होते, ते खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला डायरेक्ट लोणावळा स्टेशन ते एकविराच्या पायथ्या मंदिरापर्यंत सोडलं. आणि आम्ही 4 जण होतो पण त्यांनी 300 रुपीज घेतले. असं पर पर्सन 100 रुपीज चार्ज घेतात, पण त्या दोघांनी पण 300 रुपीज घेतले. तर ते 2 काकासुद्धा चांगले भेटलेले. फक्त प्रवास ट्रेनचा खूप कठीण झाला आणि पण मात्र आईचं दर्शन एक नंबर झालं. खूप मजा केली तिकडे आणि खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. तसं लोणावळ्याला म्हटलं, एकविरेला म्हटल्यावर गर्दी असतेच, पण काल पण खूप गर्दी होती. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या मते तुम्हाला जर जमत असेल ट्रेनचा प्रवास जनरल डब्यातून रिझर्वेशन न करता, तरच तुम्ही जा, असं मी तरी तुम्हाला सजेशन देईन. तर यूट्यूबला व्हिडिओ बघून रील्स बघून अजिबात जाऊ नका, कारण ते खरं असतं असं मी सांगणार नाही, पण खूप गर्दी असते खूप. तर काय नाही, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.